मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवरून नांदेडला जाणारा एक्सप्रेसमध्ये एका डॉक्टर दाम्पत्याच्या सामानावर दरोडा टाकण्यात आला। चालत्या ट्रेनमध्ये एक महिला डॉक्टरची पर्स लुटण्यात आली। पर्स वाचवत असताना महिलेच्या पतीला एक हात गमवावा लागलेला आहे। मात्र या घटनेला आता 20 दिवस होऊन गेले तरी आरोपीचा शोध काही अद्याप लागलेला नाहीये। त्यात आता जीआरपीने 2 वेगवेगळे संशयितांचे रेखाचित्र जारी केलेत। हे संशयित कुठे आढळल्यास जीआरपी कुर्ला किंवा जीआरपी कंट्रोल रूमला कळवण्यात यावं असं आवाहन आता कुर्ला जीआरपी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्यांच्या वर्णनावरून आपण त्यांच्याकडून एक स्केच काढून घेतलेलं आहे आरोपीचं, जे पाहिजे आरोपी आहे या गुन्ह्यातील 491/2025 CR नंबर। तर त्या आरोपीचं स्केच आता आम्ही इथे डिस्प्ले करतोय। या वर्णाचा आरोपी जर आपल्याला कुठे दिसला असेल किंवा आपल्याला माहीत असेल तर त्याबद्दल जीआरपी कुर्ला आणि जीआरपी कंट्रोल रूम यांना आपण माहिती देऊ शकता, जेणेकरून तो आरोपीपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।